अभंग क्रमांक 3. येऊ द्या जी काही वेस करास, आतून बाहेर ओजीचा घास. जो यावे तो हातची रीता नाही, कधीतरी काही द्यावे घ्यावे. तुका म्हणे उद्या लावीन मनेरा, जे हे दारोदारा भोवती फिरा. अर्थ: यमाचा एक प्रेषिक वेसकराच्या रूपाने कधीही दानधर्म न करणाऱ्या, हरिनाम न घेणाऱ्या, सदैव संसारात आसक्त असणाऱ्या माणसास उपदेश करतो. अहो माय बाबा हो, वेसकरासाठी काही पक्वानाच्या, हरिनामाच्या, दानधर्माचा घास आपल्या घरातून बाहेर येऊ द्या. मी जेव्हा जेव्हा येथे येतो तेव्हा तेव्हा तुम्ही काहीतरी कामात व्यस्त असता. तुमचा हात रिकामा नसतोच. कधीतरी काहीतरी द्यावे घ्यावे हे चांगले असते. तुकाराम महाराज म्हणतात, मी देवाकडे जाणारा तुमचा मनरूपी दरवाजा उद्या बंद करीन. मग तुम्ही पशुपक्ष्याच्या देहाच्या दारात सभोवती फिरत राहाल मायबाबा. अभंग क्रमांक 4. देती घेती परत गेली, घर खाली करुनिया. धावनियाचे न पडे हाती, खादली राती काळोखी. अवघियांचे अवघे नेले, काही ठेविले नाही मागे. सोंगी संपादुनी दाविला भाव, गेला आंधी माववरी होती. घराकडे पाहू नैसेची झाले, अमानत केली दिवाणात. आता तुका कोणा न लगीची हाती, झाली ते निश्चिती बोलो नाही. अर्थ: जी देती घेती बुद्धी होती ती घर खाली करून देहरूपी घर टाकून निघून गेली. अज्ञानरूपी अंधाराची रात्र सरली. आता माझ्या मागे धावत येणाऱ्या काळाच्या हाती मी पडणार नाही. त्याने सर्व काही नेले, काहीही मागे ठेवले नाही. स्वरूपावर पडता टाकणाऱ्या मायेने सोंग संपादन करून जो मायेचा देखावा केला होता तो गेला. आता पुन्हा वळून देहरूपी घराकडे वळून पाहू नये असे झाले आहे. आता सर्व उपाधीची अनामत रक्कम दिवाणात जमा झाली आहे. तुकाराम महाराज म्हणतात, आता मी कोणाच्याही हाती लागणार नाही. त्याविषयी मी निश्चित झालो आहे. या अवस्थेचे वर्णनही करता येत नाही. अभंग क्रमांक 5. शुक सनकादिकी उभारेला बाहो, परीक्षिती लाहो दिवसा साता. उठा उठी करी स्मरणाचा धावा, धरवत देवा नाही धीर. त्वरा झाली गरुडा टाकीला मागे, द्रौपदीच्या मागे नारायणे. तुका म्हणे करी बहुत तांतडी, प्रेमाची आवडी लोप फार. अर्थ: शुक सनकादिक ऋषींनी आपले दोन्हीही बाहू उभारून सांगितले की, पण परीक्षिती त्यांच्या साधनेमुळे मात्र 7 दिवसांत कृतांत झाला. तसे तुम्ही उठता बसता हरिनाम स्मरण करा, मग तुमच्या भेटीसाठी हरिधीर धरणार नाही. द्रौपदीच्या आर्तमनाने केलेला धावा ऐकून गरुडाची चाल देखील मंद आहे हे जाणवल्यावर श्रीकृष्ण स्वतः धावत आले. तुकाराम महाराज म्हणतात, आपल्यावर नितांत प्रेम करणाऱ्या भक्ताला भेटण्याची आतुरता देवाला लागलेली आहे.